हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महाएक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, 2 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मिळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर 2 डिसेंबर चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून तांबट पक्षाची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. जागतिक एड्स दिन 2025ची थीम व्यत्ययांवर मात करणे, एड्स प्रतिसादाचे रूपांतरण करणे ही आहे. पुढे पाहूया. कोलकाता संघाचा स्फोटक कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने IPLमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दक्षिण अंदमानामधील चिडिया टापू येथे भारताचे पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र म्हणजेच NCRRI स्थापन केले जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमरावतीला भारतातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर म्हणून घोषित केले आहे. पुढे पाहूया. सर्वाधिक मतांसह भारताची आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMO परिषदेत पुन्हा निवड झालेली आहे. पुढे पाहूया. रेझोनन्स कन्सल्टन्सीच्या वर्ल्ड बेस्ट सिटीज इंडेक्स 2026 मध्ये बेंगळुरूला जगात 29वे स्थान मिळाले आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वोच्च क्रमांकाचे शहर बनलेले आहे. पुढे पाहूया. रेझोनन्स कन्सल्टन्सीच्या वर्ल्ड बेस्ट सिटीज इंडेक्स 2026 नुसार लंडनला सलग 11व्या वर्षी जगातील सर्वोत्तम शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीय वादळाला येमेनने डिटवाह हे नाव दिले आहे. पुढे पाहूया. राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे 50वे मुख्य सचिव आहेत. त्यांनी पदभार स्वीकारला 30 नोव्हेंबर 2025 रोजी. त्यांनी राजेश कुमार मीना यांची जागा घेतलेली आहे. त्यांचा आधार, जनधन, डिजिलॉकर किंवा कामाचा प्रवेश राष्ट्रीय स्तरावर आहे. 1989चे IAS महाराष्ट्र केडर, मूळ गाव पंजाबमधील जालंधर आहे. शिक्षण BTech संगणक. रत्नागिरी जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला माजी जिल्हाधिकारी. पुढे पाहूया. कमला कुमार यांचे निधन. मृत्यू 23 नोव्हेंबर 2025 कॅलिफोर्निया, अमेरिका. प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नृत्यांगना, अभिनेत्री. जन्म 16 जून 1935. मयिलादुथुराई, तामिळनाडू येथे. जवळजवळ 100 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. 1968 मध्ये संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार तसेच 1970 रोजी पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.